आज सकाळीच शेताकडे जाऊन आहे पाट्याच एकदम म्हणजे 4 वाजता चाललेला आहे। स्प्रिंकलर जे आहे मिनी स्प्रिंकलर जोडलेला आहे कांद्यामध्ये काल आपण, आणि ते आता बघायला आलोय। मस्त एकदम चलत आहे बघा। आता मिनी स्प्रिंकलर म्हणजे याला काय म्हणतात मला माहित नाही, पण आपल्या इकडे पावसाळी स्प्रिंकलर म्हणतात, म्हणजे पावसासारखं पडतं ते असं। त्याच्यामुळं कांद्याची वाढ पण चांगली होते आणि योग्य पद्धतीनं पाणी त्याला दिलं जातं अशा पद्धतीनं, त्याच्यामुळे ते जोडलेलं आहे। तुम्हाला दाखवतो बघा। हे पहा अशा पद्धतीनं आहे, मस्त एकदम। आणि हा कांदा आज 11 तारीख आहे, म्हणजे साधारण 13-14 दिवस झालेले आहेत कांदे लावून आपण, आणि मस्त भिजत आहे हे बघा। आता आपलं पाणी शेततळ्यात चालू होतं आणि आता मी इथं चालू केलंय, आणि 4 तास आता हे अशा पद्धतीने चालेल। हे बाकीचे पण आहे, आणखी 2 स्प्रिंकलर सेट आहे आपला, तर हे बाकीचे पण आता आज संध्याकाळी इथं जोडणार आहे। फक्त टेस्ट करण्यासाठी बरेच दिवस झाले होते आपले स्प्रिंकलर जे आहे ते बंद होतं, पहिल्यांदा जोडलं आहे, त्याच्यामुळं रात्री जोडून ठेवलं होतं आणि वर शेततळ्यात पाणी चालू होतं। इथं कॉक आहे, आणि सकाळी येऊन म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी येऊन 5 वाजता आपण हे इथं चालू करून बघितलं आणि व्यवस्थित चालायला लागले। त्याच्यामुळे आता संध्याकाळी रात्रभर सोडायला काय हरकत नाही। आणि हे दुसरं जे आहे सेट तो पण या ठिकाणी जोडून द्यायचा, आणि आता हे भिजल्यानंतर पुढं जे आहे राहिलेलं, तर पुढं आपण ते पुढं पाईप वाढवणार आहोत। आता आम्ही गेलोय चप्पल, कारण माझी चप्पल तुटलेली आहे, त्याच्यामुळे मी आणि पाटील आलो चप्पल दुकानात। तेच का कोणता म्हटलं चप्पल ही? याने आपल्याला खूप स्वस्तामध्ये बनवून दिला काय चप्पल, एकदम स्वस्तामध्ये। कोणतं नाव दुकानात? काकाश्री फुटवेअर। पत्ता सांगा तुमचा, म्हणजे पाटील कॉम्प्लेक्स तुळजापूर, सुनील प्लाझा समोर, आंबेडकर चौक। तर स्वस्तामध्ये चप्पल घ्यायचं असेल तर इथे यायचा। थँक्यू। मी चाललोय आता अक्कलकोटला, आणि जाता जाता वड्यावर ताव मारून निघालोय अक्कलकोट। कसली अगरबत्ती रे? कुठला आहे तो? कोल्हापूर। कोल्हापूर? तिकडे कसं काय आला? दर पौर्णिमा अगरबत्ती विकण्यासाठी? आम्ही कोल्हापूरला येणार आहे बघ पुढल्या आठवड्यात। तो कुठला आहे नेमका? कोल्हापूरला कुठला प्रॉपर? होय, 100ला 3 आहे। 100ला 3। सोयाबीनचा पीक कापणी प्रयोग चालू आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये पाहिलं जातं की सोयाबीनला उतार किती पडतो, आणि त्यानुसार जे पिकाला विमा आहे तो विमा मिळतो। आणि यासाठी कृषी अधिकारी तसेच SDM साहेब वगैरे सर्वजण आलेले आहेत पाहण्यासाठी। सोयाबीन काढणी झालेली आहे, ढिगारा लावून ठेवला आहे, आता या ठिकाणी पेरायला लागलोय ज्वारी।
पेरणी पूर्ण झालेली आहे आणि शेवटची रासणी चालू आहे. 8 तास गेले आणि त्याच्यानंतर आम्ही दंड सोडणार आहोत. म्हणजे ज्वारी अशी मोकळी पाणी द्यायला पण सोपं होतं ते. आणि आता 8 तास झाला का लगेच या ठिकाणी हे अशा पद्धतीनं जे डुबा आहे तर त्याला पटकर जे आहे तर ते कापड गुंडाळून ठेवलं आहे. म्हणजे दंड सोडायचे आणि दंड सोडले म्हणजे पाणी मोकळं पाणी द्यायला सोपं. कारण सुरुवातीला स्प्रिंकलरनं जरी दिलं तर ज्वारी मोठी झाल्यानंतर त्या ज्वारीला आपल्याला असं म्हणजे मोकळं पाणी सोडावं लागतं. आणि रान एकदम हलकं आहे. हे माळाच्या इकडे डोंगर आहे बघा, इकडं पवनचक्की वगैरे बघू शकता तुम्ही. आणि एकदम हलकं म्हणजे एकदम मुरमाड अशा पद्धतीचं माळरान आहे हे. आणि या ठिकाणी पाणी मोकळंच आपल्याला नंतर द्यावं लागणार आहे. आणि स्प्रिंकलरनं पाणी जरी दिलं तरी हे जे पाणी आहे म्हणजे लगेच वापसा होतं किंवा हडकून जातं, रान वाळून जातं. त्याच्यामुळं मोकळं पाणी द्यावं लागणार आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळं आता दंड सोडणार आहोत. आणि मग ही 1 एकरची ज्वारीची पेरणी जी आहे तर त्याच कंप्लीट झाली. आणि झूट ज्वारी आपण या ठिकाणी पेरलेली आहे सध्या. दगडी ज्वारी थोडी पेरणार आहे घरी खाण्याच्या पुरती. आणि झूट ज्वारी जी आहे जी आपण कडक भाकरी वगैरे ज्या बनवल्या जातात तर ती ज्वारी आपण पेरतोय सध्या या ठिकाणी.